भाग्यश्री सुडे हत्या प्रकरणाचे लातूरमध्ये तीव्र पडसाद उमटू लागले। भाग्यश्री सुडे हत्या प्रकरणामधील आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी आज मूकमोर्चा काढण्यात आला। काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये शिक्षणासाठी गेलेल्या भाग्यश्री सुडे या विद्यार्थिनीचं अपहरण झालं आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली होती। या हत्याकांडामधील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला। मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेतेही उपस्थित होते। भाग्यश्रीचा जो निर्गुण खून झालेला आहे त्याच्या विरोधात फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ही केस चालली जावी। तिच्याकरता उज्ज्वल निकम सारखे निष्णात वकील जे लवकरात लवकर तिला न्याय देऊ शकतील आणि पोलीस यंत्रणेकडून चार्जशीट दाखल करताना त्याच्यामध्ये योग्य ती कारवाई पुढच्याकरता खटला चांगला चालावा याकरता जे करता येईल त्याच्यासाठी हा निषेध मोर्चा आयोजित केलेला आहे। पण तत्पूर्वी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आपले राज्याचे जे गृहमंत्री आहेत त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला असता त्यांनी या सर्व गोष्टी करण्याचा आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की योग्य ती आम्ही कारवाई करू आणि दोषींना लवकरात लवकर सजा देऊ। 1 वर्षाच्या आत या खटल्याचा निकाल लागावा या प्रमुख मागण्यासाठी सर्व लातूरकर इथं एकत्रित आले होते। अनेक लोकप्रतिनिधींनी याच्यामध्ये पाठिंबा दर्शविला आणि या गोष्टींवरती अंमलबजावणी नाही झाली तर भविष्यातही रस्त्यावरती समाज उतरल्याशिवाय राहणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।